Uh, Good morning, all of you. In last lecture, we have studied that is concept of rectifier. So, rectifier means what? It is an electrical or electronic device that converts alternating current into direct current. That is called as rectifier. तर rectifier आपण कशासाठी? तर AC क्वांटिटीचं कन्वर्जन DC क्वांटिटीमध्ये कन्वर्जनसाठी काय करतो? रेक्टिफायर सर्किट जो आहे तो आपण यूज करतो. तर याच्यामध्ये रेक्टिफायर जो आहे तर आपण वेगवेगळ्या टाईपचे रेक्टिफायर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण दोन सब टाईप स्टडी करणार आहे. दॅट इज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर अँड सेकंड इज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये. देन याच्यामध्ये फर्स्ट जे आहे लास्ट लेक्चरला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर मीन्स व्हॉट इन दिस युअर रेक्टिफायर वर्क्स ओनली फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर रेक्टिफायर हाफ वेव्ह रेक्टिफायर मीन्स व्हॉट, हाफ मीन्स काय की तुमचा रेक्टिफायर जो आहे तो फक्त काय होणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी काय होणार आहे कंडक्ट होणार आहे. तर इथं नोट केलेलं आहे the process of removing one half the input signal to establish DC level is called as half wave rectification. की तुमचा हा वन कम्प्लीट सायकलचा सिग्नल आहे. तर याच्यामध्ये फक्त काय की वन हाफ मीन्स काय तुमची हाफ सायकल जे आहे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी काय होणार आहे डायोड जो आहे तो कंडक्ट होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलसाठी काय असणार आहे डायोड जो आहे तो ऑफ स्टेटमध्ये असणार आहे. So here in half wave rectification, the rectifier conducts current during positive half cycle of input AC signal only. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकलला फक्त काय असणार आहे तुमचा डायोड जो आहे तो ऑन कंडिशनला असणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल इज सप्रेस्ड और क्लिप्ड. तर इथं एक्स ॲक्सिसच्या अक्रॉस तुमची क्लिप केलेली इंडिकेट केलेली आहे मीन्स तुमचं काय आहे ऑफ स्टेटला आहे. तर ऑफ स्टेटला मीन्स काय इथं डायरेक्टली एक्स ॲक्सिसच्या अक्रॉस तुमचा सिग्नल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर जो आहे AC इनपुट सिग्नल तुम्ही अप्लाय करणार आहे. सो AC इनपुट सिग्नल इज नथिंग बट व्हॉट की तुम्ही साईन वेव्हफॉर्म जे आहे ॲज अ इनपुट सिग्नल म्हणून अप्लाय करणार आहे. देन दॅट इज गिवन टू धिस रेक्टिफायर. तर इथं हा जो आहे ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो यूज केलेला आहे. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय दॅट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे की तर तुमचं इनपुट AC इनपुट व्होल्टेज जे आहे ते रिड्यूस करण्याचं फंक्शन जे आहे ट्रान्सफॉर्मर परफॉर्म करणार आहे. देन ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट जे आहे तर हे जे आहे PN जंक्शन डायोडला पास केलेलं आहे. तर इथं डायोड काय होणार आहे तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये सिंगल डायोड कनेक्टेड आहे. त्याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स RL कनेक्टेड आहे. तर सिंगल डायोड काय होणार आहे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी वर्क होणार आहे. त्याच्यानुसार पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे ती ऑन इंडिकेट केलेली आहे. निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे ती ऑफ इंडिकेट केलेली आहे. परत पॉझिटिव्ह हाफ सायकल तर ऑन इंडिकेट केली आहे. तर अल्टरनेटिंगली पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. सो in half wave rectifier there is no negative half cycle, that is half wave rectifier. तर लास्ट लेक्चरला तुम्हाला सर्किट डायग्राम जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. त्याच्यानुसार AC इनपुट व्होल्टेज मीन्स साईन वेव्हफॉर्म अप्लाय करणार आहे. त्याच्यानुसार हाफ वेव्ह रेक्टिफायर फक्त काय होणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी कंडक्ट होणार आहे. दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. देन लास्ट लेक्चरला टर्म्स सांगितलेल्या हाफ वेव्ह रेक्टिफायर रिलेटेड दॅट इज ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू सांगितलेली, पीक फॅक्टर सांगितलेला, फॉर्म फॅक्टर जे आहे डेफिनेशन सांगितलेला, रिपल फॅक्टर सांगितलेला. देन नेक्स्ट इफिशियन्सी हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे त्या लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या की ॲव्हरेज लोड व्होल्टेज आपण प्रत्येक रेक्टिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे त्या स्टडी करणार आहे. देन सेकंड टाईप जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर तर त्याच्यामध्ये आपण सेंटर टॅप रेक्टिफायर जो आहे तो स्टडी करणार आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायर तर सेंटर टॅप रेक्टिफायर मीन्स व्हॉट तर सेंटर टॅप रेक्टिफायर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये सर्किटमध्ये इथं तुम्हाला दिसतात डायग्राम मध्ये की दोन डायोड कनेक्टेड आहे. डायोड सपोज हा फर्स्ट डायोड जो आहे
तो आपण D1 ने मेन्शन करणार आहे. सेकंड डायोड जो आहे तो D2 ने मेन्शन करणार आहे. तर डायोड काय होणार आहे तुमचे की पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 डायोड कंडक्ट होत असेल तर निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे D2 डायोड कंडक्ट होणार आहे. तर अल्टरनेटली डायोड जे आहे ते तुमचे कंडक्ट होणार आहे. पॉझिटिव्हला D1 असेल तर निगेटिव्हला D2, परत पॉझिटिव्हला D1, निगेटिव्हला D2. तर अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्हला तुमचे काय डायोड जे आहे ते कंडक्ट होणार आहे. तर याच्यामध्ये फॉर वन हाफ सायकल वन डायोड सप्लायज करंट टू लोड अँड फॉर नेक्स्ट हाफ सायकल अनादर डायोड वर्क्स. तर इथं शॉर्ट मध्ये वर्किंग नोट केलेलं आहे. तर इथं तुम्हाला सर्किट डायग्राम जे आहे ती ऍक्च्युअल सर्किट डायग्राम इंडिकेट केलेली आहे. एसी इनपुट व्होल्टेज जे आहे ते तुम्ही ट्रान्सफॉर्मरला पास करणार आहे. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इनपुट तुमचा ट्रान्सफॉर्मरला काय असणार आहे एसी सिग्नल असणार आहे. ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस काय असणार आहे तुमचा डीसी आउटपुट असणार आहे. दॅट डीसी आउटपुट इज गिव्हन टू तर फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय दोन डायोड कनेक्टेड आहे. फर्स्ट डायोड जो आहे D1 इथं D2 सेंटर टॅप मीन्स काय की ट्रान्सफॉर्मरच्या सेंटरच्या अक्रॉस आणि डायोडच्या अक्रॉस काय केलेला आहे इथं लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर लोड रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मधला करंट लिमिटिंग पर्पज साठी यूज केलेला आहे. देन वर्किंग मध्ये मेन फंक्शन काय की तुमचं पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल असणार आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे D1 डायोड कंडक्ट होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे D2 डायोड जो आहे तो कंडक्ट होणार आहे. देन वेवफॉर्म इंडिकेट करते की सपोज एसी इनपुट व्होल्टेज तुम्ही काय पास केलेलं आहे साइन वेवफॉर्म जे आहे एसी इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे. तर हा जो आहे सायनुसायडल वेवफॉर्म जो आहे ती इंडिकेट केली आहे. डीसी आउटपुट मीन्स व्हॉट पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 ऑन असणार आहे. इथं हा पोर्शन जो आहे तो तुमचा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. तर निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे तर डायोड D2 ऑन असणार आहे. परत इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे D1 ऑन असणार आहे. तर D1 D2 कंटिन्युअसली तुमचे काय अल्टरनेटली ऑन ऑफ असणार आहे. तर इथं परत या डायग्राम मध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे एसी सप्लाय जो आहे तो सर्किट मध्ये पास केलेला आहे. तर एसी सप्लाय ट्रान्सफॉर्मरला दिलेला आहे. ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. एसीचं कन्वर्जन डीसी तर आउटपुट काय असणार आहे तुमचं डीसी असणार आहे. डायोड D1 इंडिकेट केलेला आहे D2 इंडिकेट केलेला आहे. तर D1 D2 चं फंक्शन काय आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं वेवफॉर्म मध्ये दाखवलेलं आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे D1 ऑन असणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे D2 ऑन असणार आहे. परत पॉझिटिव्हला D1 D2 तर अल्टरनेटली काय असणार आहे सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये D1 D2 जे आहे ते अल्टरनेटली ऑन ऑफ असणार आहे. सो सर्किट हॅज टू डायोड्स दॅट इज D1 अँड D2. तर इथं डायग्राम मध्ये D1 अँड D2 दोन डायोड इंडिकेट केलेले आहेत अँड सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. तर हा जो आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. तर याच्या सेंटरला काय केलेलं आहे लोड रेजिस्टन्स RL जो आहे दॅट इज कनेक्टेड. तर वर्किंग मध्ये मेन कंडिशन काय ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 कंडक्ट्स अँड ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 कंडक्ट्स. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे डायोड D1 कंडक्ट होणार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे डायोड D2 कंडक्ट होणार आहे. देन it can be seen that current through load RL is in the same direction for both cycle. तर इथं वेवफॉर्म मध्ये करंट डायरेक्शन जे आहे ती इंडिकेट केलेली आहे दॅट इज थ्रू लोड रेजिस्टन्स RL. तर मेन फंक्शन लोड रेजिस्टन्सचं की करंट लिमिटिंग पर्पज साठी काय करणार आहे तुम्ही लोड रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे. तर हा फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर तर एसी इनपुट सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. D1 D2 ची वेवफॉर्म जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. D1 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी ऑन असणार आहे. D2 जो आहे तो काय असणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल साठी ऑन असणार आहे. दॅट इज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. देन कॅरेक्टरिस्टिक जे आहे काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 2 मार्क्स साठी कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या विचारल्या जातात. 4 कॅरेक्टरिस्टिक स्टँडर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज
ॲव्हरेज लोड व्होल्टेज. तर ॲव्हरेज लोड व्होल्टेज जे आहे दॅट इज गिवन बाय ट्वाइस VM डिवायडेड बाय पाय. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे RMS लोड व्होल्टेज. तर लोड व्होल्टेज जे आहे RMS लोड व्होल्टेज VM डिवायडेड बाय √2 ने इंडिकेट करणार आहे. देन नेक्स्ट ॲव्हरेज लोड करंट जो आहे ट्वाइस IM डिवायडेड बाय पायने रिप्रेझेंट केलेले आहे. RMS लोड करंट जो आहे IM डिवायडेड बाय √2 ने इंडिकेट केलेलं आहे. देन रिपल फॅक्टर. तर फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायरचा रिपल फॅक्टर जो आहे सेम हाफ वेव्ह रेक्टिफायर सारखाच 0.48 और 48%. देन इफिशियन्सी जे आहे रेक्टिफायर इफिशियन्सी सेम ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर दॅट इज 0.812 और 81.2% मध्ये आपण काय करणार आहे इफिशियन्सी जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. नंतर नेक्स्ट पॅरामीटर जो आहे TUF दॅट इज ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. तर सेंटर टॅप रेक्टिफायरचा युटिलायझेशन फॅक्टर जो आहे 0.692 और 69.2% ने रिप्रेझेंट करतो. देन रिपल फ्रिक्वेन्सी जी आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण 50 हर्ट्ज नोट केलेली. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल फ्रिक्वेन्सी जी आहे ती डबल असणार आहे दॅट इज 50 + 50 100 हर्ट्ज. देन PIV पीक इन्व्हर्स व्होल्टेज. तर तुमचा हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये डायोड जो आहे तो फक्त काय पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होत होता, त्याच्यामुळे आपण PIV रेटिंग जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त VM ने नोट केलेलं. आता याच्यामध्ये 2 डायोड यूज केलेले, त्याच्यानुसार PIV रेटिंग जे आहे ट्वाइस VM ने रिप्रेझेंट केलेले. देन नेक्स्ट इज ऍप्लिकेशन ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. तर आपण ऍप्लिकेशन स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन जे आहे लॅबोरेटरी पॉवर सप्लाय मध्ये तुम्ही काय करता फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट जे आहे ते यूज करता. देन हाय करंट पॉवर सप्लाय सर्किट असतील, बॅटरी चार्जर असेल की तुमच्या मोबाईल चार्जर मध्ये सेंटर टॅप रेक्टिफायर किंवा ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे मोस्टली आत्ताचे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे अप्लायन्सेस आहे त्याच्यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर जे आहे ते पॉवर सप्लाय म्हणून काय केलं जातं यूज केलं जातं. तर पॉवर सप्लाय फॉर व्हेरियस इलेक्ट्रॉनिक सर्किट. तर आताच्या याच्यामध्ये काय व्हेरियस इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये काय केलं जातं हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट, फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट किंवा ब्रिज रेक्टिफायर आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करणार आहे तर यूज केलं जातं दॅट इज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. तर ऍप्लिकेशन जे आहे सांगितले की हाय करंट पॉवर सप्लाय असेल, बॅटरी चार्जर असेल काय लॅब मध्ये तुम्ही काय करू शकता तर हाफ वेव्ह रेक्टिफायर जो आहे तो फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर जो आहे तो यूज करतात. तर सेंटर टॅप रेक्टिफायर कन्सेप्ट आला लक्षात सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. तर याच्यामध्ये काय आहे की AC इनपुट सिग्नल पास करणारे सेंटर टॅपच्या अक्रॉस 2 डायोड कनेक्टेड आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय एकच डायोड होता, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये 2 डायोड आहे. तर 2 डायोड काय अल्टरनेटली वर्क होणार. पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी D1 वर्क होणार, निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय होणार आहे D2 वर्क होणार. त्याच्यानुसार वेव्हफॉर्म मध्ये D1 ऑन D2 ऑन अल्टरनेटली फक्त आपण इंडिकेट करणार आहे. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 कंडक्ट्स अँड फॉर निगेटिव्ह हाफ सायकल D2 कंडक्ट्स. दॅट इज हाफ फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. देन नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे दॅट इज ब्रिज रेक्टिफायर. तर ब्रिज रेक्टिफायर मीन्स व्हॉट फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते इथे इंडिकेट केलेलं आहे. तर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम मध्ये तर आता याच्यामध्ये काय आहे की सेम सर्किट डायग्राम आहे, फक्त डिफरन्स काय आहे तर इथं डायोड जे आहे 4 डायोड यूज केलेले. तर 4 डायोड कोणते तर इथं D1 D2 D3 D4. तर 4 डायोड जे आहे ते ब्रिज सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. तर D1 आणि D3 काय की दोन्ही एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे आणि D2 आणि D4 काय केलेले तर एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. मीन्स याचा हा ॲनोड टर्मिनल आहे, हा कॅथोड टर्मिनल आहे. याच्यामध्ये सेम इथं हे ॲनोड टर्मिनल आहे, इथं हे कॅथोड टर्मिनल आहे. तर याच्यामध्ये सर्किट डायग्राम मध्ये फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय तर आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एक डायोड यूज केलेला, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय 2 डायोड यूज केलेले.
देन नेक्स्ट जे आहे ब्रिज रेक्टिफायर. तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय केलेले आहेत, 4 डायोड कनेक्टेड आहेत. तर D1, D2, D3, D4. तर D1, D2 एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे आणि D2 आणि D4 काय एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. ब्रिजच्या अक्रॉस काय लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. सेम याच्यामध्ये पण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो यूज केलेला आहे. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय की तुम्ही AC सप्लाय जो आहे इथं ट्रान्सफॉर्मरला पास केलेला आहे. तर डायग्राम जे आहे ते इंडिकेट करते परत एकदा. तर इथं हा जो आहे AC सप्लाय दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे. ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस इथं आउटपुट तुमचं काय असणार आहे, DC व्होल्टेज असणार आहे दॅट इज गिव्हन टू ब्रिज सर्किट. तर ब्रिज सर्किट जे आहे तर इथं D1, D2, D3, D4 तर 4 डायोड जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर याच्यामध्ये काय की 2 डायोड तुमच्या एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे आणि हे 2 काय एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यानुसार डायरेक्शन नुसार इथं एरो इंडिकेट केलेले आहेत. तर इथं तुमचा करंट व्होल्टेज जे आहे ते या डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे, मीन्स एनोड टू कॅथोड. इथं तुमचे हे 2 डायोड जे आहे या डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे, मीन्स तुमचं एनोड टू कॅथोड काय असणार आहे तर व्होल्टेज जे आहे ते तुमचं करंट असेल किंवा व्होल्टेज असणार आहे ते डायरेक्शन इंडिकेट केलेली आहे एरोने. इथं लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर लोड रेजिस्टन्सचं मेन फंक्शन काय आहे दॅट इज की तुम्ही इथं करंट लिमिटिंग पर्पज साठी. तर इथं सर्किट डायग्राम ऍक्च्युअल बघा. आता आपण फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायरची डायग्राम स्टडी केलेली. तर त्याच्यामध्ये काय D1 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होत होता, D2 काय होत होता निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होत होता. तर आता या डायग्राम मध्ये काय की इनपुट तुमचं काय असणार आहे साइन वेव्हफॉर्म असणार आहे. तर साइन वेव्हफॉर्म जे आहे इनपुट सिग्नल इंडिकेट केलेला आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी की सपोज D1 आणि D3 तर हे काय एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. D1, D3 काय एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. D2, D4 काय एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी जर D1, D2 ऑन असतील तर निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय असणार आहे D3 आणि D4 काय असणार आहे ऑन असणार आहे. तर याच्यामध्ये वेव्हफॉर्म मध्ये बघा ही जी आहे वेव्हफॉर्म 1 कंप्लीट सायकल साठी इंडिकेट केलेली आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं इंडिकेट केली आहे, ही निगेटिव्ह हाफ सायकल इंडिकेट केली आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी तर ही जी आहे एक्स ऍक्सिसच्या अबो तुमची काय असणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल, एक्स ऍक्सिसच्या बिलो काय निगेटिव्ह हाफ सायकल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे D1 आणि D3 काय असणार आहे. तर इथं हे 2 डायोड एका डायरेक्शन मध्ये तुम्हाला इथं दाखवलेले. करंट डायरेक्शन जी आहे ती इथं एरोने इंडिकेट केलेली आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1, D3 ऑन आहे. परत निगेटिव्ह हाफ सायकल तर हा जो आहे निगेटिव्ह पोर्शन आहे. तर निगेटिव्ह हाफ सायकलला काय D2 आणि D4. तर इथं मी नेमिंग केलेलं आहे डायग्राम मध्ये. निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय असणार आहे D2, D4 ऑन असणार आहे. परत इथं तुमची काय पॉझिटिव्ह हाफ सायकल आली तर पॉझिटिव्हला परत काय D1, D3 ऑन असणार आहे. तर अल्टरनेटली काय असणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1, D3 ऑन असणार आहे. दॅट टाइम निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे D2 आणि D4 ऑन असणार आहे. सो तर इथं डायग्राम मध्ये बघा. तर डायग्राम मध्ये इंडिकेट केलेलं आहे AC सप्लाय दिलेला आहे ड्युरिंग फर्स्ट हाफ सायकल D1 अँड D3 आर कंडक्टिंग. तर फर्स्ट हाफ सायकल मीन्स पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय D1 अँड D3 कंडक्टिंग असणार आहे. व्हाईल D2, D4 पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑफ असणार आहे. देन इन निगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे D2, D4 ऑन असणार आहे. दॅट टाइम D1 आणि D3 काय असणार आहे ऑफ स्टेटला असणार आहे. तर त्याच्यानुसार आपण इथं वेव्हफॉर्म मध्ये इंडिकेट केली आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1, D3 ऑन आहे. दॅट टाइम D2, D4 ऑफ असणार आहे. तर इथं डायरेक्टली मी D1, D3 काय केलेले ऑन इंडिकेट केलेले. निगेटिव्ह पोर्शनला काय D2 आणि D4 जे आहे ऑन इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल इंडिकेट केलेले आहे. देन ऍडव्हान्टेज जे आहे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस जे आहे ते इथं स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत. तर मेन ऍडव्हान्टेज जे आहे नीड फॉर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज एलिमिनेटेड.
आणि सेकंड ॲडव्हान्टेज जे आहे आउटपुट इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ सेंटर टॅप रेक्टिफायर. तर सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये आपण काय 2 डायोड्स यूज केलेले. ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती इट रिक्वायर्स 4 डायोड्स. तर 4 डायोड्स यूज केल्यामुळे इन दिस इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ सेंटर टॅप रेक्टिफायर. देन कॅरेक्टरिस्टिक जे आहे की आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या. देन सेम ब्रिज रेक्टिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये ॲव्हरेज लोड व्होल्टेज जे आहे that is average load voltage आहे that is given by twice Vm divided by pi. Then average RMS load voltage आहे Vm divided by √2 ने इंडिकेट केलेलं आहे. average load current twice Im divided by pi. RMS load current जे आहे Im divided by √2 ने. रिपल फॅक्टर सेम की आपण फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये आता कॅरेक्टरिस्टिक स्टडी केला आहे दॅट इज 0.48 और 48%. इफिशियन्सी जे आहे सेम ॲज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर दॅट इज 0.812 और 81.2%. TUF मीन्स ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर दॅट इज 0.812 और 81.2% ने इंडिकेट केलेला आहे की आपण आता कॅरेक्टरिस्टिक जे आहे सेंटर टॅपच्या स्टडी केल्या. सेम कॅरेक्टरिस्टिक जे आहे ब्रिज रेक्टिफायरच्या आहे. देन रिपल फ्रिक्वेन्सी जे आहे दॅट इज 100 हर्ट्ज. आणि लास्ट जे आहे PIV दॅट इज पीक इनवर्स व्होल्टेज. तर पीक इनवर्स व्होल्टेज जे आहे ब्रिज रेक्टिफायरचं VM ने रिप्रेझेंट करतो. देन ऍप्लिकेशन दॅट इज सेम ॲज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. तर मोस्टली आपण काय पॉवर सप्लाय मध्ये काय करणार आहे सेंटर टॅप रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो यूज करणार आहे. की लॅबोरेटरीमध्ये DC पॉवर सप्लाय असेल किंवा व्हेरियस इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट किंवा इक्विपमेंट असतील त्याच्यामध्ये आपण काय करतो तर DC पॉवर सप्लाय जो आहे तो यूज करतो. की सपोज एक्झाम्पल काय बॅटरी चार्जर असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करता तर DC पॉवर सप्लाय जो आहे ब्रिज रेक्टिफायरने सर्किट जे आहे ते ब्रिज रेक्टिफायर सर्किटचा यूज करून काय करता तर फुल वेव्ह पॉवर सप्लायचं सर्किट जे आहे ते तुम्ही डिझाईन करता. तर याच्यामध्ये फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर लक्षात आलं सगळ्यांना की फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय नंबर ऑफ डायोड्स जे आहे ब्रिज मध्ये 4 डायोड कनेक्टेड आहे. दॅट इज इट कन्सिस्ट ऑफ 4 डायोड्स दॅट इज फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 and D2 and D1 and D3 and for negative half cycle D2 and D4 is connected. So in positive half cycle D1 D3 conducts and in negative half cycle D2 and D4 conducts. तर alternately D1 D3 D2 D4 conduct होणार आहे. that is full wave bridge rectifier. तर लक्षात आलं full wave bridge rectifier सगळ्यांना. नंतर कंपॅरिझन मध्ये परत एकदा दाखवते. फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर सगळ्यांना लक्षात आलं. देन नेक्स्ट आपण कंपॅरिझन जे आहे कंपॅरिझन स्टडी करणार आहे. दॅट इज कंपॅरिझन बिटवीन हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. तर आता मी तुम्हाला तिन्ही रेक्टिफायर एक्सप्लेन केलेले आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये तुम्ही काय सिंगल डायोड यूज करता. तर इथं कंपॅरिझन मध्ये पॅरामीटर नोट केलेले आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय की त्याच्यामध्ये सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर and bridge rectifier study केलं. So in half wave rectifier only one diode use. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय करणार आहे सिंगल डायोड तुम्ही यूज करणार आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय 2 डायोड्स यूज की D1 D2. देन ब्रिज टाइप रेक्टिफायर. तर ब्रिज टाइप रेक्टिफायर मध्ये काय 4 डायोड्स जे आहे 4 डायोड यूज केलेले. तर 4 डायोड काय तुमचे अल्टरनेटली वर्क होणार. डायग्राम मध्ये आता दाखवलं की वेव्ह फॉर्म जे आहे
सेकंडरी व्होल्टेज जे आहे प्रत्येकाचं आता कॅरेक्टरिस्टिक मध्ये इंडिकेट केलेलं दॅट इज सेकंडरी व्होल्टेज आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं VM ने रिप्रेझेंट करतो. सेंटर टॅप रेक्टिफायरचं सेकंडरी व्होल्टेज ट्वाइस VM ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट ब्रिज रेक्टिफायरचं सेकंडरी व्होल्टेज जे आहे ते VM ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन वेवफॉर्म स्टडी केला तर वेवफॉर्म जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर काय वन डायोड असल्यामुळे काय की फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणारे, निगेटिव्ह हाफ सायकल काय असणारे देर इज नो निगेटिव्ह हाफ सायकल मीन्स ऍबसेंट असणारे. परत इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल इंडिकेट केलेली आहे, निगेटिव्ह ऑफ इंडिकेट केलेली आहे. देन नेक्स्ट सेंटर टॅप रेक्टिफायर आपण स्टडी केलं तर सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय 2 डायोड यूज केलेले दॅट इज D1 अँड D2. तर वर्किंग मध्ये आपण स्टडी केलं फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 कंडक्ट अँड फॉर निगेटिव्ह हाफ सायकल D2 कंडक्ट. तर D1 D2 काय होणार आहे अल्टरनेटली वर्क होणार आहे. देन नेक्स्ट ब्रिज रेक्टिफायर. तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय की 4 डायोड यूज केलेले. तर फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी सांगितलं तुम्हाला की पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी जर D1 D3 ऑन असेल दॅट टाइम निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय D2 अँड D4 ऑन असणार आहे. तर अल्टरनेटली काय पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचे 2 डायोड वर्क होणार आहे, दॅट टाइम निगेटिव्ह हाफ सायकलला 2 डायोड वर्क होणार आहे. दॅट इज ब्रिज रेक्टिफायर. तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय की 4 डायोड असणार आहे. देन DC आउटपुट व्होल्टेज. तर DC आउटपुट व्होल्टेज जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं VM डिवायडेड बाय पाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन सेंटर टॅप रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ट्वाइस VM डिवायडेड बाय पाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे. ब्रिज टाईप रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज जे आहे सेम ॲज सेंटर टॅप रेक्टिफायर दॅट इज ट्वाइस VM डिवायडेड बाय पाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट रिपल फॅक्टर. तर रिपल फॅक्टर जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा 1.21 और पर्सेंटेज मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. देन सेंटर टॅप रेक्टिफायरचा रिपल फॅक्टर जो आहे 0.482 ने रिप्रेझेंट केलेला आहे. ब्रिज रेक्टिफायरचा दॅट इज सेम ॲज सेंटर टॅप रेक्टिफायर 0.482 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. तर याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये 40.6% इंडिकेट केलेली आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किंवा सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये किंवा ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय इफिशियन्सी जी आहे हाफ वेव्हच्या डबल असणार आहे. तर इथं 40.6 आहे, त्याच्या डबल 81.2% जे आहे ती रेक्टिफिकेशन इफिशियन्सी जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन नेक्स्ट ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. तर ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर जो आहे दॅट इज 0.287 ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर जे आहे 0.692 ने रिप्रेझेंट केलेला आहे. ब्रिज रेक्टिफायर मध्ये 0.811 ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज रेक्टिफायरचं कंपॅरिझन जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. देन कॅरेक्टरिस्टिक नुसार की आपण ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर स्टडी केला तर प्रत्येकाचा ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर जो आहे तो नोट केलेला आहे. फॉर्म फॅक्टर जो आहे तो आपण काय कॅरेक्टरिस्टिक मध्ये नोट केलेला आहे. तर कॅरेक्टरिस्टिक वरून काय केलेलं आहे कंपॅरिझन जे आहे ते नोट केलेलं आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. तर कंपॅरिझन काय आलं की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय सिंगल डायोड यूज केलेला आहे, सेंटर टॅप मध्ये 2 डायोड्स, ब्रिज रेक्टिफायर मध्ये 4 डायोड्स. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होणार आहे की 1 डायोड जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणार. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये 2 डायोड्स आहेत D1 D2 दॅट कंडक्ट D1 फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, D2 फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. अँड ब्रिज रेक्टिफायर मध्ये 4 डायोड आहेत D1 D2 D3 D4. त्याच्यानुसार D1 अँड D3 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार. दॅट टाइम D2 अँड D4 काय होणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार.
आणि बाकीचं कंपॅरिझन जे आहे कॅरेक्टरिस्टिक आपण प्रत्येकाच्या स्टडी केल्या, तर या कॅरेक्टरिस्टिक वरून काय करणार आहे, तर कंपॅरिझन जे आहे ते नोट केलेलं आहे. दॅट इज कंपॅरिझन बिटवीन हाफ वेव्ह, फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. तर तिन्ही रेक्टिफायर कळाले. देन आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे फिल्टर स्टडी करणार आहे. तर फिल्टर काय करणार आहे, तर रेक्टिफायर सर्किटच्या अक्रॉस, की रेक्टिफायर सपोज हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, त्याच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, फिल्टर कनेक्ट करणार आहे. तर वेगवेगळे 4 फिल्टर आपण स्टडी करणार आहे, सी फिल्टर, एल फिल्टर, एल सी फिल्टर अँड पाय फिल्टर. तर पहिल्यांदा रेक्टिफायर, तिन्ही रेक्टिफायर लक्षात आले, हाफ वेव्ह, सेंटर टॅप अँड ब्रिज रेक्टिफायर. चॅटबॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. तिन्ही रेक्टिफायर लक्षात आले. तर तिन्ही रेक्टिफायर वरून आपल्याला काय करायचे, फिल्टर सर्किट जे आहे ते डिझाईन करायचे. तर रेक्टिफायर कन्सेप्ट लक्षात आला असेल तर फिल्टर लगेच लक्षात येईल. तर फिल्टर मध्ये आपण वर्किंग जे आहे सेम रेक्टिफायरचं वर्किंग नोट करणार आहे. फक्त डिफरन्स काय, की जो तुम्ही फिल्टरसाठी कॉम्पोनंट यूज करणार आहे त्याचं फंक्शन तुम्ही काय करणार आहे, ऍडिशनल फक्त काय करणार आहे, वर्किंग मध्ये नोट करणार आहे. तर सगळ्यांना लक्षात आले रेक्टिफायरचे तिन्ही सर्किट, हाफ वेव्ह, फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. देन नेक्स्ट जे आहे आपण फिल्टर सर्किट स्टडी करणार आहे. तर फिल्टर सर्किट मीन्स व्हॉट, की बेसिक ब्लॉक डायग्राम जे आहे फिल्टर सर्किटची इथं इंडिकेट केलेली आहे. दॅट इज सेम ॲज रेक्टिफायर, की एसी इनपुट जे आहे दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर, की एसी इनपुट इज नथिंग बट काय असणार आहे, साइन सिग्नल तुम्ही काय करणार आहे, ॲज अ एसी इनपुट सिग्नल अप्लाय करणार आहे. ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय, की इथं तुम्ही एसी इनपुट अप्लाय करताय. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, तर तुमचा व्होल्टेज रिड्यूस करणार आहे. ह्याच्या अक्रॉस आउटपुट तुमचं काय असणार आहे, डीसी व्होल्टेज असणार आहे. तर डीसी व्होल्टेज जे आहे इथं तुमचं आउटपुट असणार आहे. देन नेक्स्ट ब्लॉक इथं रेक्टिफायर इंडिकेट केलेला आहे, की आता आपण रेक्टिफायर मध्ये हाफ वेव्ह, फुल वेव्ह किंवा ब्रिज रेक्टिफायर स्टडी केले. तर त्याच्यानुसार इथं हे आउटपुट वेव्हफॉर्म जे आहे रेक्टिफायरची इंडिकेट केलेली आहे. जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर फक्त काय पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल तर आउटपुटची डायग्राम सेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे, सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये D1 पॉझिटिव्ह साठी, D2 निगेटिव्ह साठी, आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय D1 D3 फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड D2 D4 फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. फक्त नेमिंग करताना काय करणार आहे, याच्यामध्ये नेमिंग मध्ये डिफरन्स आहे. डायग्राम जे आहे ती सेम राहणार आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये ब्रिज असेल किंवा सेंटर टॅप असेल तर रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय आहे, तर रेक्टिफायर काय करणार आहे, दॅट कन्वर्ट्स एसी इंटू डीसी. तर एसी करंट असेल दॅट इज कन्व्हर्टेड इंटू डीसी करंट. तर एसी मीन्स अल्टरनेटिंग करंट, डीसी मीन्स काय असणार आहे, तर डायरेक्ट करंट. तर एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करण्यासाठी काय करणार आहे तुम्ही, रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो रेक्टिफायर कन्सेप्ट यूज करणार आहे. देन नेक्स्ट ब्लॉक जे आहे इथं फिल्टर इंडिकेट केलेला आहे. सो फिल्टर दॅट इज ऑल्सो अन इलेक्ट्रॉनिक सर्किट. तर फिल्टर जे आहे दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट इज युज्ड अलॉंग विथ रेक्टिफायर. तर आपण काय करतो, विथ रेक्टिफायर सर्किट काय करतो, तर एखाद्या सर्किटमध्ये फिल्टर सर्किट जे आहे ते कनेक्ट करणार आहे. तर आपण डायग्राम स्टडी करणार आहे. सो in filter circuit that is connected across the output of rectifier. तर रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण काय करणार आहे, फिल्टर सर्किट जे आहे ते कनेक्ट करणार आहे. तर फिल्टर सर्किट जे आहे तर 4 टाईपचे फिल्टर सर्किट आपण यूज करणार आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवते. देन नेक्स्ट जे आहे रेग्युलेटर. तर रेग्युलेटर मीन्स काय तुमचं असणार आहे, डीसी आउटपुट व्होल्टेज असणार आहे. तर डीसी आउटपुट व्होल्टेज, तर रेग्युलेटरचं मेन फंक्शन काय, की डीसी आउटपुट व्होल्टेज जे आहे ते इथे इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. आणि याच्या अक्रॉस हा जो आहे लोड कनेक्टेड आहे. तर सर्किट डायग्राम बघितल्यावरती लक्षात येईल. तर ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे, बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर एसी सिग्नल जो आहे दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर. देन आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय, इट कन्वर्ट्स AC quantity into DC quantity, means AC current or voltage into DC voltage or current. Then output of rectifier that is given to filter. तर फिल्टरचं मेन फंक्शन काय, तर फिल्टर काय करतो, की तुमचं प्युअर
DC वेवफॉर्म जनरेट करण्यासाठी फिल्टर सर्किट यूज करता. तर प्युअर DC वेवफॉर्म इज नथिंग बट, तर इथं एक फिल्टरचं आउटपुट इंडिकेट केलेलं आहे आणि इथं तर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज इंडिकेट केलं जातं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेग्युलेटर. तर आपण कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे रेग्युलेटर. त्याच्या अक्रॉस हा लोड मीन्स काय, लोड रेजिस्टन्स जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. इथं तुमचं काय सिम्पल चार्जर इंडिकेट केलेला आहे की तुम्ही मोबाईलसाठी चार्जर यूज करता, सेम इथं इंडिकेट केलेलं आहे. तर इथं AC सोर्स मीन्स तुम्ही काय करता की मेन AC सोर्समध्ये तुमचा चार्जर जो आहे तो कनेक्ट करता. सो त्याच्या अक्रॉस हा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कनेक्टेड आहे इथं. देन ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी जे आहे दॅट इज कनेक्टेड टू रेक्टिफायर. तर रेक्टिफायर काय करणार आहे, जे काही AC सिग्नल मेन स्विच मधून येतोय त्याचं कन्वर्जन DC मध्ये करणार आहे. देन आउटपुट जे आहे दॅट इज गिवन टू फिल्टर सर्किट. तर फिल्टरचं मेन फंक्शन काय आहे, तर फिल्टर काय करणार आहे, प्युअर DC वेवफॉर्म जनरेट करणार आहे. दॅट इज गिवन टू व्होल्टेज रेग्युलेटर. की आता व्होल्टेज रेग्युलेटर कन्सेप्ट जो आहे तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर इथं कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण जनरेट करणार आहे, दॅट इज DC आउटपुट व्होल्टेज. आणि त्याच्या अक्रॉस काय केलेलं आहे, लोड व्होल्टेज जे आहे सॉरी लोड रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कनेक्टेड. तर नेक्स्ट लेक्चरला परत ही डायग्राम एक्सप्लेन करते. टाइम लिमिट जो आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला परत ही डायग्राम एक्सप्लेन करेल फिल्टर कन्सेप्ट.